नमस्कार, मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर जसं की तुम्हाला माहिती आहे, आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन, लाईफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा, आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सो आता आज आमचा इथला लास्ट डे आहे आणि ट्रिपचा। खरं तर अजून असं वाटते की अजून थोडा दिवस थांबायला पाहिजे होतं, नाही का? पण ठीक आहे, आता सुट्टी पण संपली आहे ईस्टरची आणि लास्ट डे आहे। सो आज मी तुम्हाला खरं तर होम टूर देणार आहे, जिथे आमचं एअरबीएनबीचं जे आम्ही अपार्टमेंट घेतलं होतं। तर चला आता आतमध्ये जाऊन मी तुम्हाला होम टूर तर देणारच आहे। तर आता हे जरी तुम्हाला बोट माझ्या ड्रेसची मॅच होत असतील असं दिसत जरी असेल ना, तरी पण या बोटचा आणि आपला काही संबंध नाहीये। आपली गाडी आहे ही जी आपण रेंटने बुक केलेली होती। सो ती आपली ही गाडी आहे, मस्त आणि खूप छान आहे। आणि हे आहे आपलं अपार्टमेंट। सो चला आपण बघूया आता आतमध्ये जाऊन। तर आता आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि इतकं सुंदर असं मोठं घर, हॉल आणि किचन एकत्रच आहे खरं तर, आणि खूप छान असं स्पेशियस आहे। तर इथून ना वर जाण्यासाठी पण एक स्टेअरकेस आहे, जिथे वर एक बेडरूम आहे। त्याच्यानंतर इकडे लिव्हिंग रूम आहे पूर्ण, तुम्ही बघू शकता अशी। आणि इकडेच डायनिंग टेबल दिलेला आहे, जो फोल्डेबल आहे, जो तुम्ही असं करून ना फुल मोठा असा करू शकतो। आणि झुंबर तर बघा किती सुंदर लावलंय, नाही का? डायनिंग टेबलच्या वर मला तेवढं आवडलं ना, सगळ्यात जास्त मला हीच लाईट आवडली, खूप भारी वाटते ती। आणि ऑलमोस्ट आहे ना, आम्ही येताना बऱ्याच घरांमध्ये ना सेम डिझाईन आणि सेम डिझाईनचं डायनिंग टेबलच्या वर असं लावलेलं होतं। सो चला आता हे तर दाखवलं। आणि इकडे फायर पीट आहे, तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर इकडे आहे किचन, असं छोटंसं किचन आहे, पण इनफ आहे। 2 दिवसापुरतं आपल्याला काही करून खायचं असेल तर इनफ आहे एवढं। आणि इकडे पण कॅबिनेट्स आहेत, त्यांनी सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे, क्रॉकरीत आणि ग्लासेस आहेत, कप आहे, आणि काही स्पाइसेस पण दिलेले होते, म्हणजे ऑइल आहे आणि त्याच्यानंतर थोडेफार त्यांचे स्पाइसेस, पण आपण ते जास्त यूज करत नाही। आणि इथे सुद्धा प्लेट्स आणि बाउल वगैरे आहेत। त्याच्यानंतर इकडे आहे फ्रीज, आणि इकडे पण सगळे स्पून वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, असं तुम्ही बघू शकता। इकडे इंडक्शन आहे, इकडे कॉफी मशीन आहे। किचनच्या समोर ना इकडे बाल्कनी सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता, इतकी भारी आहे ना। ओपन करून दाखवते, इथे बघू शकता मस्त अशी गॅलरी आहे। साईडला त्याच्यामुळे खूप जास्त थंडी वास, एकदम वारा येतं इथे, नाही का? खूपच जास्त थंडी आहे, पण हे वुडनचं आहे त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही, नाही का? तर छान आहे तर मस्त। आणि यांचं आता समर मध्ये जर आलो असतो ना, तर त्यांनी ते स्विमिंग पूल आहे ना तिथला, सो तो पण चालू ठेवला असता, पण आता थंडी आहे तर ऑब्व्हियसली कोण जाणार नाही। आणि इकडे असं तुम्हाला जर बार्बिक्यू वगैरे करायचं असेल तर तिकडे बार्बिक्यूचं मोठं असं मशीन दिलेलं आहे। तर चला नंतर किचन मधून आल्यानंतर इकडे ना टॉयलेट बाथरूम आहे, अटॅच आहे वॉशरूम, सो तुम्ही बघू शकता। आणि त्याच्यानंतर हॉलमध्येच ना एक अटॅच अशी बेडरूम आहे, म्हणजे खरं तर एक बेड त्यांनी दिलेला आहे, आणि एवढा छान आहे ना, खूप मस्त एकदम कोझी वाला बेड आहे हा एकदम। आणि त्याच्यानंतर वॉलच्या मागे सुद्धा इकडे तुम्ही बघू शकता खूप मोठी अशी फ्रेम लावलेली आहे, आणि त्याच्यानंतर इकडे क्लोजेट आहे, तुम्ही बघू शकता, म्हणजे जर एक्स्ट्राचे तुम्हाला पिलोज किंवा ब्लँकेट वगैरे जर काही पाहिजे असेल तर ते याच्यात ठेवले। आणि त्याच्यानंतर इथून वर गेल्यानंतर पण एक सेकंड बेडरूम आहे, तुम्हाला दाखवते मी। आणि ही आहे सेकंड बेडरूम वरची, आणि तुम्ही बघू शकता इथे असा मस्त बेड दिलेला आहे, आणि त्याच्या समोर असा फुल मिरर आहे, जेणेकरून आपण छान रेडी होऊ शकतो आणि पूर्ण आपल्याला बघू शकतो। त्याच्यानंतर आहे ना, इकडून आल्यानंतर मोठ्या अशा विंडोज दिलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता, मोठ्या विंडोज दिलेल्या आहेत। इकडे एक आहे आणि इकडे एक आहे, सेम व्ह्यू दिसतो। सो चला, आणि इथे हीटर आहे, त्यामुळे ही रूम खूप जास्त गरम राहते खूप वेळासाठी, एकदम। आता पण किती छान वाटतं ना गरम।